सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ना कोणाचं. म्हणजे हेच असे उचलून नेतात, अटक करतात, आपल्याला त्याची काही सवय नाही त्याच्यातली, तर ती भीती वाटते बा मुलाला आपल्या अटक करतील का, कदाचित त्याला आला उचललं तर काय करणार आपण, काय सांगता येते सरकारचं कधी काय करू शकेल सांगता येत नाही ना. कॉकरोच जनता पार्टी आहे. मी म्हटलं अरे बा हे काय झुरळ झुरळ सगळीकडे चालले हे काय आहे म्हटलं, तर नाही तुला नंतर सांगतो म्हणे मम्मी, तुला याच्यातलं काही कळणार नाही म्हणे. अभिजित दादाचे फार फॉलोअर झालेत. म्हटलं कशात ग म्हणे, त्यांनी बघा ना म्हणे कॉकरेज पार्टी काढलेली. म्हटलं हो का, मला नाही माहिती. तू परदेश बहीण MS केलेले आहे तर आपण पण MS करावं असं त्याला वाटलं. आई म्हणे यांना पण बीजेपीच्या यांना पण पुढे हे केलं म्हणे, एवढे अंकलचे फॉलोअर झाले. म्हटलं हो का. राजकारण आमचा पिंडच नाहीये. माझी इच्छा होती की त्यांनी कुठेतरी क्लास 1 ऑफिसर व्हायचं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मोठ्या पदावर. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ना कोणाचं. म्हणजे हेच असे उचलून नेतात, अटक करतात, आपल्याला त्याची काही सवय नाही त्याच्यातली, तर ती भीती वाटते बा मुलाला आपल्या अटक करतील का. तर त्यांनी सांगितलं होतं की भारतामध्ये गेल्याच्या नंतर मला असं जेलमध्ये टाकतील असं मला वाटतंय म्हणे. कदाचित त्याला आला उचललं तर काय करणार आपण, काय सांगता येते सरकारचं कधी काय करू शकेल सांगता येत नाही. काही नाही बाळा, जे करतोय तू आता करू नको, स्टॉप कर बाबा इथेच.